आज सकाळी आमचे नेते, मार्गदर्शक व कार्यकर्त्यांचे श्वास असणारा नेता अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधनाची बातमी सकाळी कळताच आमच्या सर्व कार्यकर्त्यावर व महाराष्ट्रामध्ये सर्वदूर एक सर्वांना आघात पोहोचलेला आहे. अजितदादा हा एक स्पष्ट व कणखर नेता असणारा नेता म्हणून ओळख होता. आम्ही जेव्हा राजकारणामध्ये सुरुवातीची जडणघडण करत असताना अजितदादा एक आदर्श नेता ठेवून डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजितदादासोबत राहण्याचा व त्यांचा सहवास मला लाभला. अजितदादा हे एक अत्यंत मनमिळावू, कणखर व एक हिंमतवान नेता होता. अजित पवार यांच्या जाण्याने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर मोठा संकट तसेच माझ्या परिवारात देखील मोठा दुःख झालेला आहे. अजितदादा हे आमच्या सर्वांचे खनिज होते. अजितदादा यांच्या निधनाने आमच्या सर्व परिवार पोरखा झाला अशी भावना महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व देशामध्ये शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती आई तुळजाभवानी देव हीच आई तुळजाभवानीची मी प्रार्थना करतो. व दादा माणूस एक माझा एक प्रसंग आहे. माननीय खासदार चव्हाणसाहेब यांच्या निधनानंतर ते नांदेडला दौऱ्यावर आले असता दादांना मी म्हणलं की आपल्याला भेट घ्यावी लागती. तर दादांनी ताबडतोब सकाळी 6 वाजता दादांनी भेट घेतली व त्यानंतर गाडीमध्ये येत असताना दादा म्हणाले, भाऊ की आपण फार हुशार आहात, कारण काय आपण जे कार्यकर्त्यांच्या घरी गेलो होतो त्या कार्यकर्त्यांची तर नेले पण आपण तुमच्या आपल्या घरी नेले नाही असं दादांनी मला बोलले होते. पण दादांची जेव्हा मी माझी भेट होत होती त्यावेळेस ती भाऊकी म्हणून बोलत होते. दादांच्या जाण्याने आमच्या सर्व परिवारावर मोठा दुःख झालेला आहे.